तील 2869 जागांसाठी निवडणूक होती आणि आता मतदानाला सुरुवात झाल्याची माहिती मिळतेय। उद्या मतमोजणी होणार आहे आणि अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। मुंबईमध्ये भाजप सेना युती आणि ठाकरे बंधूंमध्ये ही थेट लढत असणार आहे। 15,000हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि 29 महानगरपालिकांसाठी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। 29 महापालिकांसाठी 15,000हून अधिक खरं तर इथं उमेदवार हे रिंगणात आहेत। ही दोन दृश्य आपण बघत आहोत। दिग्गज नेते मतदानासाठी पोहोचलेले आहेत। डोंबिवलीमध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण हे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सहकुटुंब पोहोचलेले आहेत आणि आता आशिष शेलार देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे मतदान केंद्राच्या बाहेर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मतदार राज्य आज आपलं मत हे मतपेटीत बंद करणार आहे आणि उद्या संपूर्ण राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे। मतदारांना नेमका कोणाला कौल दिला हे उद्या चित्र स्पष्ट होईल। मात्र त्याआधीच आपण बघतोय मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी आता नागरिकांच्या या रांगा लागलेल्या आहेत। मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। खास करून लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबईकडे। मुंबईमध्ये सर्वाधिक जागा 227 जागा आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप शिंदे आठवले रिपाई गट यांची युती आहे। दुसरीकडे ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आलेले आहेत। त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंसोबत त्यांना साथ मिळालेली आहे ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि काँग्रेस आणि वंचितची आघाडी मुंबईमध्ये पाहायला मिळते। दुरंगी तिरंगी चौरंगी लढती ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पाहायला मिळतात। टफ फाईट म्हणजे दिग्गजांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पडायला लागलेल्या आहेत। आपण पाहिलेलं आहे की नगरपालिका नगर परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा नेमकं काय चित्र होतं आणि तसंच दृश्य आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि भाजपचं मायक्रो प्लॅनिंग 29 महानगरपालिकांसाठी पाहायला मिळालेलं आहे। टीका टिप्पणी झालेली आहे। मात्र मतदार कुणाला साथ देतो आज मतपेटीमध्ये त्यांचं मत बंद होईल आणि त्यानंतर उद्या निकाल लागणार आहे। 29 महापालिकांच्या निवडणुकीत